आज आपण ताटीउघडा ज्ञानेश्वरा अभंग क्रमांक 3 वर निरूपण पाहणार आहोत. सुख सागरे वास झाला, सुख सागरे वास झाला, ऊच नीच काय त्याला, ऊच नीच काय त्याला. अहो आपण जैसे भावे, अहो आपण जैसे भावे, देवे तैसेची करावे, देवे तैसेची करावे. आधी आपण या पहिल्या चरणाचा सरळ भावार्थ पाहू. प्रथम मी या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, परत आईसाहेबाच्या चरणी दंडवत घालून माझ्या निरूपणाला मी सुरुवात करतो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आईसाहेब सांगतात, सुख सागरी वास झाला, ऊच नीच काय त्याला. पहिल्या अभंगामध्ये संत, दुसऱ्या अभंगामध्ये योगी, या अभंगामध्ये सुख सागरी वास झाला. आईसाहेबाची अभंग मी पहिलंच सांगितलं, अभंग कमी आहेत पण चांगल्या विद्वानाला घाम फुटणारे हे अभंग आहेत. आता सुख सागरी वास झाला म्हणजे सरळ याचा अर्थ आहे, जो ब्रह्मपदाला प्राप्त झालेला आहे त्याच महात्मा हा सुखसागरामध्ये नांदत असतो. त्याच्या जीवनामध्ये उच्च नीच असा काही भेदभाव राहिलेला नसतो. आता इथं मुश्किल अशी आहे, आपण पहिलीच पास नाहो तर आपण त्या PhD ची भाषा आपल्याला काय कळणार आहे. म्हणून माझं प्रथम म्हणणं आहे की साधक म्हणल्यानंतर त्याच्या जीवनातील काही पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या त्यानं पास होत गेल्यानंतर ही शेवटच्या टोकाची ही व्याख्या आहे. पहिली पायरी आहे साधकाच्या जीवनामध्ये भक्ती, दुसरी श्रद्धा, तिसरा विवेक, वैराग्य, शम दम यांचे तंतोतंत जीवनामध्ये आचरण केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये सद्गुण वाढत वाढत जातात आणि त्याचे दुर्गुण कमी कमी होत जातात. त्यानंतर त्याला उपरती प्राप्त होते, त्यानंतर तितिक्षा प्राप्त होते, त्यानंतर स्वस्वरूपाची प्राप्ती होते, नंतर ब्रह्मविद्या, नंतर ब्रह्मज्ञान आणि त्यानंतर भगवत दर्शन आणि पुन्हा त्यानंतर सुखसागरी वास झाला, ऊच नीच काय त्याला. हे वाक्य अशा पुरुषाच्या मुखामधून निघतात. म्हणून तो निरंतर सुखाच्या सागरामध्ये नित्य जगत असतो. त्याला कधीच कोणत्याही काळी कोणत्याही वेळी दुःख स्पर्श करू शकत नाही. तो नित्य मुक्त असतो. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये उच्च नीच असा भेदाभेद काही राहिलेला नसतो. ज्ञानदेव चिदानंदी या उक्तीप्रमाणे जीवाचे स्वरूपच हे स्वतःचे देहरूपी घर आहे. त्यात वास करणारा आत्माराम हा पाहुणा आहे. या संसारूपी बाजारात जीव हा पाहुणा म्हणून आलेला आहे. हा जीव नित्य ब्रह्मानंद भोगण्यासाठीच या संसारामध्ये आलेला आहे. म्हणून माऊली एका अभंगात म्हणतात, संसार साते आलो मी पाहुणा, दिस दोन्ही आनंदा पावयासी पावयासी. तव त्याचे नितेज झडविले मज, तव त्यानेची तेज झडविले मज. मज मासी काज होऊन ठेले, होऊन ठेले. माऊली म्हणतात, या अविद्येच्या विलक्षण प्रभावामुळे त्या तुच्छ आणि क्षणिक संसारामध्ये हा जीव अडकून पडलेला आहे.
ही अविद्या त्याला काही केल्या त्या संसारामधून बाहेर निघूच देत नाही आणि हाही त्या संसारामध्येच गुरफटून राहतो. त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये हे ब्रह्मानंदाचं सुख तो भोगण्यासाठी आलेला आहे, मात्र ते सुख त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. हे कुणाकुणाला प्राप्त होत नाही. आईसाहेब सांगतात, सामान्याची गोष्ट तर सोडून द्या. म्हणून मी पहिल्याच सुरू सांगितलं की तुम्ही शाळेत जात असताना पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, जसं तुमचं ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, असं केल्यानंतरच तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होतं. तसं या परमार्थामध्येही ही पायऱ्या आहेत. या पायऱ्या इकडं तुम्हाला बोगस सर्टिफिकेट देऊन पास केलं जाईल, पण परमार्थामध्ये तसं घडलं जात नाही, तसं होत नाही. आज आपण बघतो संसारा परमार्थामध्ये बरेच लोक, महाराज लोक बघतो, कोणी महंत लावतं, कोणी भागवताचार्य लावतं, कोणी वेदाचार्य, काय ती त्यांनी नावं दिलेली असतात, पण ते पद त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त नसतं. त्याबद्दलच आईसाहेब सांगतात की हे पद नुसतं महाग पदवी लावून प्राप्त होत नाही. म्हणून ही अविद्या जे ब्रह्मपदाला पोहोचलेले आहेत किंवा जे ब्रह्म म्हणून घेतात, जो कीर्तन करतात, महाराज म्हणून आमच्यासारखे प्रवचन करणारे, भजन करणारे, दान देणारे, सर्व हे या अविद्येच्या प्रभावामुळे या संसारामध्येच ते गुरफटून इकडं फक्त भगवंताच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली, संप्रदायाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली सुंदर असा संसारिकापेक्षा ते सुंदर संसारच करतात. ते संसारामधून बाहेर निघतच नाहीत. म्हणूनच आईसाहेब या शब्दरूपी बोध या आपल्या सर्व जगाला करतात. ज्ञानोबाराय ताटी बंद करून उपदेश करतात. निवृत्तीनाथ आणि सोपानदेव हे गप्प बसून, शांत बसून उपदेश करतात. असा या पहिल्या चरणाचा सरळ सरळ भावार्थ होतो. अभंगाच्या ध्रुवपदामध्ये आईसाहेब म्हणतात, आहो आपण जैसे भावे, देवे तैसेची करावे, देवे तैसेची करावे. आपण आपल्या जीवनामध्ये जे व्हायचंय, जे होण्यासाठी ठरवितो, त्याचप्रमाणे आपण जीवनामध्ये आपलं आचरण करीत असतो. आपल्या आचरणाप्रमाणे आणि आपल्या कृतीप्रमाणेच आपण घडत असतो. आपलं आचरणच आपलं प्रारब्ध म्हणून आपल्या वाट्याला येतं. यामध्ये देवाचा काही संबंध नाही. त्याला ते आपलंच प्रारब्ध आहे, म्हणजे आपलंच कर्म आहे, आणि ते कर्मच आपलं प्रारब्ध होत असल्यामुळे त्याला जबाबदारही आपणच आहोत. असं दुसऱ्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये आईसाहेब म्हणतात, आयसा नट नाट्य खेळे, स्थिर नाही एक वेळा, स्थिर नाही एक वेळा. तो भगवान तुमच्या सोबत कोणतेही नाटक करीत नाही. तुमच्या जीवनात जे चाललेला खेळ आहे तो तुमचे ते कर्मच आहे. ते कर्मच तुमचं प्रारब्ध म्हणून तुमच्या जीवनामध्ये सर्व खेळ करतं. ते एक क्षणाची सुद्धा तुम्हाला स्थिर बसू देत नाही, स्थिर राहू देत नाही, शांत बसू देत नाही, खाऊ देत नाही, झोपू देत नाही. हे रात्रंदिवस आपल्याला हे आपलं प्रारब्ध त्रास देतं. त्यावेळेस आपण विनाकारणच त्या देवाला दोषी धरतो. तो भगवान तर एका ठिकाणी स्थिर आहे, असं आईसाहेब अभंगाच्या
तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये आईसाहेब म्हणतात, एकापासून अनेक झाले, एकापासून अनेक झाले, त्यासी पाहिजे सांभाळिले, त्यासी पाहिजे सांभाळिले. या ब्रह्मानेच या जगामध्ये एकापासूनच अनेक म्हणजे सर्व हे ब्रह्मच या जगामध्ये सर्व नटलेलं आहे. स्वतःच्या आनंदासाठीच हे ब्रह्म या जगामध्ये नटलेलं आहे आणि हे ब्रह्मच या सृष्टीचा उपभोग घेण्यासाठी हे ब्रह्म नटलेलं आहे. तोच या सृष्टीचा सांभाळ बी करतो आणि तोच ह्या सृष्टीचा नाशही करतो, असं या चौथ्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये आईसाहेब म्हणतात, शून्य साक्षित्वे समजावे, शून्य साक्षित्वे समजावे, वेद ओमकाराच्या नावे, वेद ओमकाराच्या नावे. ही सृष्टीच शून्य आहे म्हणजे गोल आहे. चिद म्हणजे सर्वगत चैतन्य रूपाने हे सृष्टी नटलेली आहे. सर्व काही किंवा सर्व ठिकाणी परब्रह्मच साक्षीने जीव व जगत हे नटलेलं आहे. म्हणून शून्याने गुणाकार केला किंवा शून्याने भागाकार केला, शून्याने वजाबाकी केली किंवा शून्याने बेरीज केली तर शेवटी शून्य शिल्लक राहते. म्हणून आपले वेद ओंकाराचे हे वाक्य आहे, असं या पाचव्या चरणाचा सरळ सरळ भावार्थ होतो. अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये आईसाहेब म्हणतात, एके उचपणे केले, एके उचपणे केले, एके अभिमानी गेले, एके अभिमानी गेले. जर तुम्हीच ब्रह्म आहात तर तुमचे मोठेपण कोणत्याच शब्दाने वर्णन करता येत नाही. जशी आकाशाची उंची मोजता येत नाही तसेच जीवाचे आहे. मात्र या जीवाने काय केले, हा जीव काही केला त्याचा अभिमान तो सोडून द्यायला तयार नाही. त्यामुळे या जीवाची उंची आकाशाप्रमाणे गेली असताना तो मात्र अभिमान सोडून न दिल्यामुळे तो या रसातळाला मिळालेला आहे, असं या सहाव्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या सातव्या चरणामध्ये आईसाहेब म्हणतात, इतके टाकुनी शांती धरा, इतके टाकुनी शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आईसाहेब म्हणतात, जर तुम्हाला सुखाची सदैव वास करायचा असेल तर उच नीच सोडून द्या. तुम्ही जसे कर्म करता तसेच तुम्हाला फळ मिळत असते. त्यात देव काहीच नाटक करीत नाही, तो सदैव स्थिर आहे. याचे ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्रथम झाले पाहिजे. तो आणि मी वेगळा नाही. मीपणाचा अभिमान तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सोडून दिल्यानंतर तुमच्या या देहरूपी घरामध्ये शांती सदैव वास करते आणि एकदा त्या शांती तुमच्या देहरूपी घरामध्ये वास करू लागली मग मात्र तुमचे जीवन सुख सागरी वास झाला, उच्च नीच काय त्याला. हे वाक्य त्याच्या मुखामधून निघते. असा या अभंगाचा आपण सरळ सरळ भावार्थ पाहिलेला आहे. आईसाहेबांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सुख सागरी वास झाला, तर आपण या सुखाची व्याख्या अजून काही पाहू. सुखाची व्याख्या, सुखाचे अनेक प्रकार आहेत. सात्विक सुख, सात्विक सुख म्हणजे स्वतःच्या सुख दुःखाचा विचार न करता जगाच्या सुखाचा विचार करतो, ते सात्विक सुख आहे. त्यालाच आपण संत म्हणतो.
हे सुख मात्र कायम टिकते. राजस सुख, जो दुसऱ्याला दुःख न देता केवळ स्वतःसाठीच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाच्या साह्याने त्याच्या जीवनामध्ये तो कर्म करून प्राप्त करतो, त्याला आपण राजस सुख म्हणतो. तो स्वतःच्याच उपभोगासाठी त्याचा उपयोग करीत असतो, म्हणून याला राजस सुख म्हणतात. तामसिक सुख हे दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याचं ज्ञान, दुसऱ्याची बायको, लबाडी, दादागिरी, कपटाच्या बळावर मिळविले जाते. ते कधीच जीवनामध्ये मनुष्याला सुख देत नाही. ज्या मनुष्याने विनाकष्ट जे धन, दौलत, संपत्ती, ज्ञान काय जे कमविलं असेल ते त्याच्या जीवनामध्ये कधीच शांती, सुख देत नाही. हाच धर्माचा सिद्धांत आहे. त्यामुळे त्याच्या घरामध्ये सर्व लोक सुखी कुणीच राहत नाही. कर्म याचं राहतं, पण त्याचे फळ त्याच्या घरातील त्याची बायको व त्याच्या लेकराला भोगावे लागतात. संतती चांगली निघत नाही. असा हा कर्माचा सिद्धांत आहे. बौद्धिक सुख हे सात्विक व मानसिक सुख आहे. हे राजसिक आणि स्थूल देहाचे तामसिक स्वरूपाचे असते. ज्ञान झालेले माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झाल्यामुळे बुद्धीला मिळणारे हे सुख आहे. हेच मनुष्याचे अज्ञान आहे. हेच जडत्व नाहीसे झाल्याने प्राप्त झालेले मनुष्याला सुख मिळते, तेव्हा त्याचेही जडत्व न्यून झालेले असते. हेही सुख मनुष्याला समाधान देत नाही. आध्यात्मिक प्रियमोद आणि प्रमोद सुख, मनाला सुख देणारी वस्तू प्राप्त दिसली की मनाची प्रीती उत्पन्न होते. ती वस्तू प्राप्त झाली की मोद निर्माण होतो आणि त्या वस्तूचा उपभोग घेताना प्रमोद होतो. हे प्रियमोद आणि प्रमोद सुख हेही सुख देत नाही. इंद्रियानुसार आनंद व सुखाचे प्रकार. सर्व सुखाचीच उत्पत्ती ब्रह्मापासून होते. ब्रह्मानंद, आत्मानंद, अद्वैतानंद, शुद्ध स्वरूपातील सुखालाच ब्रह्मानंद किंवा अद्वैतानंद सुख असे म्हणतो. आणि हे सुख, ब्रह्मानंद सुख हेच आणि सात्विक सुख हेच मनुष्याला सुख आणि आनंद, शांती देते. विद्यानंद हे बुद्धीद्वारे होणारे सुख आहे. स्वानंद मनातील आशा, आकांक्षा तसेच क्रोध, अहंकार, मत्सर इत्यादी वृत्तीमुळे मिळणारे सुख आहे. हाच मनोकोशाचा खरा अनुभव आहे. विषयानंद हे ज्ञानेंद्रियाद्वारे मिळणाऱ्या सुखाला भौतिक सुख किंवा विषय सुख असेही म्हणतात. म्हणजे हे सात्विक व ब्रह्मानंद व्यतिरिक्त सर्व सुख हे अशुद्ध व अतृप्त आहे. हेच सत्य आहे. असा या अभंगाचा आपण सरळ भावार्थ पाहिलेला आहे. आता आपल्याला 2 शब्द या कोरोनाबद्दल बोलायचे आहेत. या कोरोना या आजारामुळे या भारतामध्ये 17,265 लोकांना याची लागण झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 4,086 लोकांना याची लागण झाली आहे. मी त्या भगवंताचरणी प्रार्थना करतो, या कोरोना या आजारापासून या जगाला मुक्त कर, अशी मी या 4 भावंडाचरणी प्रार्थना करतो. जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय आणि पांडुरंग परमात्मा आचरणी प्रार्थना करून माझ्या शिवेला पूर्णविराम देतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.